नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेलला पाहिलेच आहे की आज आपण एक शॅम्पू वापरून अगदी चकचकीत असा हा तवा स्वच्छ करून दाखवणार आहे। फक्त 1 रुपयाच्या शॅम्पूने हा तवा अगदी चकचकीत असा निघतो। चला तर तुम्हाला दाखवते कसा तवा स्वच्छ करायचा। तर आपल्याकडे ना भाकरी वगैरे करून पहा असा तवा खूप जास्त खराब होतो, काळपट होतो आणि मग ह्याला घासायला खूप मेहनत लागते, ज्यामुळे आपले हातसुद्धा दुखतात, हाताची आगाग होते। तर यासाठी बघा अगदी सिंपल ट्रिकने आपण हा तवा स्वच्छ करूया। सर्वात अगोदर तर गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे। तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर शॅम्पू आपल्याला यावरती घालायचा आहे। एक संपूर्ण शॅम्पू आपण यावरती घातलेला आहे। आता लगेच आपल्याला ना यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे। पहा इथे आपण अगदी अर्धा ग्लास यावरती पाणी घातलेलं आहे। आता पाणी व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे। अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा घातल्यानंतर पहा इथे याचे ना रिॲक्शन चालू होते, ज्यामुळे आपल्या तव्यावरचे डाग निघायला लागतात। व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं। सोडा याच्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे पहा याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे। उकळायला लागलेला आहे की असं पूर्ण तव्यावरती याला पसरवून घ्यायचं आहे। यामुळे तवा आपला व्यवस्थित स्वच्छ होतो। पहा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला ना इथे लिंबू घ्यायचा आहे। आपल्याकडे वाळलेले वगैरे लिंबू असतात ते वापरले तरी पण चालतील। आता यावरती अगोदर तर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लिंबाने आपल्याला तवा थोडा थोडा घासायला सुरुवात करायची आहे। लिंबामुळे सुद्धा पहा तव्यावरचे डाग लगेचच निघायला सुरुवात होते आणि तव्यावरील काळपटपणा सुद्धा निघायला चालू होतो। तर इथे तुम्ही पाहू शकता लिंबाने आपण याला व्यवस्थित असं चोळून घेतोय। व्यवस्थित असं वरच्यावर स्वच्छ करून घ्यायचंय। कलरमध्ये तुम्हाला डिफरन्स जाणवत असेल, पहा याचा काळपटपणा निघायला सुरुवात झालेली आहे। तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील। पहा इथे लिंबू वापरून आपल्याला हा तवा व्यवस्थित असा स्वच्छ करून घ्यायचा आहे। एक संपूर्ण लिंबू आपल्याला इथे वापरायचा आहे। पुन्हा एकदा आपण उरलेला अर्धा लिंबू घेऊया आणि याने व्यवस्थित असं याला चोळून घेऊया। गरम गरम तव्यावरती असं चोळून घेतलं ना की तवा अगदी स्वच्छ निघतो। आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तवा गॅसवरून उतरवून खाली घ्यायचा आहे। आता तवा गरम आहे तोवरतीच आपल्याला याला घासणीने घासून घ्यायचा आहे। हलक्या हाताने घासायचा आहे। बऱ्याच वेळा पहा हा तवा निघत नाही म्हणून आपण खूप जोराजोराने घासतो, पण यासाठी इथे ना आपल्याला जोराजोरात घासायची अजिबात गरज नाही। यामधलं पाणी अगोदर आपण टाकून देऊया आणि आता भांड्याचा साबण थोडासा घासणीला लावून घ्यायचा आहे आणि अगदी अलगद हाताने आपल्याला तवा घासायला सुरुवात करायची आहे। लगेचच पहा तव्यावरचे डाग निघायला सुरुवात होते। जास्तही रगडून घासायची काही गरज नाही, अगदी हलक्या हाताने याला घासून घ्यायचं आहे। लगेचच तवा स्वच्छ निघतो। तर इथे तुम्ही पाहू शकता तव्यावरील काळपटपणा निघायला सुरुवात झालेली आहे। असा काळपट फेस तयार होतोय, म्हणजे तव्यावरील काळपटपणा निघला जातोय। अगदी अलगद हाताने याला असं घासून घ्यायचं आहे। ही ट्रिक वापरून आपण जर तवा घासला ना तर आपल्याला जास्त मेहनत करायची गरजच पडत नाही। अगदी अलगद हाताने यावरती फक्त आपल्याला अशी घासणी फिरवत राहायची आहे। आता आपण तवा स्वच्छ धुवून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता कसं काळपट असं पाणी निघलेलं आहे, म्हणजे तव्यावरचे पहा डाग निघायला सुरुवात झालेली आहे। आता पुन्हा एकदा थोडंसं भांड्याचा साबण लावून आपण याला आणखीन व्यवस्थित असं घासून घेऊया। अलगद हाताने फक्त आपल्याला याच्यावरती ना हलक्या हाताने घासणी फिरवत राहायची आहे। जसं जसं तुम्ही यावरती घासणी फिरवत राहाल ना तसं तसं पहा यामधलं काळं डाग काळपटपणा निघायला सुरुवात होते। आता इथं मी फास्ट मोशनमध्ये व्हिडिओ केला आहे, परंतु अगदी अलगद हातानेच आपल्याला असं घासून घ्यायचं आहे। पहा असं हलक्या हाताने नुसती यावरती ना घासणी फिरवायचे, मग बघा असा तव्यामधील काळपटपणा लगेचच ऑटोमॅटिकली निघायला चालू होतो। पाहू शकता किती काळपटपणा असा निघलेला आहे। तव्यावरचा फेस अगदी काळपट असा झालेला आहे आणि हातावरती तुम्ही पाहू शकता इतका असा तवा आपला स्वच्छ निघालेला आहे। बऱ्याच दिवसाचा जर घाण तवा असेल, तुम्ही तसा वापरत असाल तर असं स्वच्छ धुवून घ्या, मग तुम्हाला समजेल की तव्यावरती किती काळपटपणा साचलेला असतो। तर पहा आपण अगदी अलगद हाताने फक्त याच्यावरती घासणी फिरवून स्वच्छ तवा काढून घेतलेला आहे। आता मी तुम्हाला फायनली तवा धुवून दाखवते।
पहा किती काळं असं पाणी निघलेलं आहे. अगदी स्वच्छ आपला तवा झालेला आहे. अगदी अलगद हाताने आपण धुतलेला आहे. याला जास्त मेहनतही करायची गरज पडलेली नाही. पहिल्यापेक्षा तुम्ही जर डिफरन्स पाहू शकता. आधीचा तवा पहा सुरुवातीला किती काळा होता आणि आताचा तवा पहा. दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला जाणवत असेल की अगदी स्वच्छ असा तवा इथे आपला झालेला आहे. तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून तवा स्वच्छ धुवून पहा. तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला बाय बाय.